सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी जाणीवपूर्वक 1943 ची जी उर्दू शाळा आहे या शाळेचा सिटी सर्वे नंबर 1729 नुसार जो ठराव केलेला आहे तो रद्दबातल करावा। या मागणीसाठी सांगोला शहर महानगरपालिकेसमोर मुस्लिम समाजाबरोबर सांगोला शहरातील तमाम सर्व बहुजन बांधवांनी एकत्रित येऊन ही जागा मुस्लिम समाजाची मुस्लिम समाजाला मिळावी अशी आग्रही मागणी सर्व बहुजन बांधवांनी केलेली आहे। यावेळी 1943 पासून त्या जागेवर असलेली शाळेची पाहणी बुद्ध भीमराज महाराष्ट्र न्यूज चॅनल यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्या शाळेची पाहणी केली आहे। नमस्ते। जे आज सांगोला नगरपालिकेसमोर जे बेमुदत उपोषण चालू आहे ती जी जागा जी आहे ती किती सालापासून तुमच्या म्हणजे उर्दू शाळेची आहे? नमस्कार, माझं नाव शौकत अब्दुल खतीब। ही उर्दू शाळा जी आहे ही 1920 साली आमचे आजोबा इथं शाळेत शिकलेले आहेत। तेव्हापासून ही उर्दू शाळा इथं आहे आणि उर्दू शाळा ही आमची अशीच कायम राहावी ही आमची मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। आणि ह्याच्या आधी बी म्हणजे इथं विवाद होऊ नये, समोर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, इथं बी मराठा समाजाचे लोक इथं येत असतात आणि आमचे इथं पाठीमागं जे आहे शाही जामा मस्जिद आहे ती 450 वर्षापूर्वीची शाही जामा मस्जिद आहे। आणि शाही जामा मस्जिदची ही जागा जी आहे जवळजवळ 3 एकर 20 गुंठ जागा आमच्या उतार्यावर आहे आणि तीच जागा नगरपालिकेनं आरक्षण करून इथं यांनी दुसऱ्या समाजाला देऊन इथं सभागृह बांधण्याचा त्यांचा एक विचार आहे। तर तसं न होता ही मुस्लिम समाजाची जागा आहे, मुस्लिम समाजालाच राहिली पाहिजे आणि गाव शांत राहिलं पाहिजे, गावात अशांतता निर्माण होऊ नये ह्यासाठी आमची मागणी आहे। आमचं दुसरं काहीसुद्धा नाही, ह्यासाठी आमचं उपोषण आहे। धन्यवाद।